Good morning once again. Now in this topic we will see equation of motion which are given by Newton. But here we will derive these equations by using graphs. ग्राफचा वापर करून हे इक्वेशन खरे आहे का डिराईव्ह करता येतात का ते आपल्याला बघायचं आहे. तर पहिल्यांदा ते इक्वेशन कोणकोणते ते आपण बघू. तर न्यूटनने 3 इक्वेशन दिले. त्यातलं जे पहिले इक्वेशन आहे ते म्हणजे v = u + at हे इक्वेशन आहे. हे इक्वेशन रिलेशन दाखवतं वेलॉसिटी आणि टाईमचं. याच्यामध्ये टी हे टाईम आहे, व्ही आणि यू हे दोघंही वेलॉसिटी आहे. व्हीला फायनल वेलॉसिटी म्हणायचं असतं तर यूला इनिशियल वेलॉसिटी म्हणायचं असतं आणि ए हे ॲक्सेलरेशन आहे. त्याचं सेकंड इक्वेशन आहे एस = ut + ½ at². सेकंड इक्वेशन हे डिस्प्लेसमेंट आणि टाईम याचं रिलेशन दाखवतं. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, टी म्हणजे टाईम असतो. आणि तिसरं इक्वेशन v² = u² + 2as हे इक्वेशन परत डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी यांचं रिलेशन दाखवतं. तर हे तिघंही इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचे ग्राफच्या साहाय्याने. तर आपण पहिले इक्वेशन डिराईव्ह करू. इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाईम. त्याच्यासाठी शेजारी ग्राफ दिलेला आहे, त्या ग्राफकडे नीट लक्ष ठेवायचं. बघा काय म्हणतं तिथे, फिगर 1.9 शोज द चेंज इन वेलॉसिटी विथ टाईम. वेलॉसिटी बदलते टाईमनुसार. मग वेलॉसिटी घेतली वाय ॲक्सिसला, टाईम घेतला आहे एक्स ॲक्सिसला. द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम द पॉईंट डी. ऑब्जेक्टची वेलॉसिटी किंवा ऑब्जेक्टची मोशन कुठून स्टार्ट होते, पॉईंट डीपासून स्टार्ट होते. आणि त्याची जी इनिशियल वेलॉसिटी आहे ती आहे यू. सो यू इज इनिशियल वेलॉसिटी. त्या वेलॉसिटीने तो आता तिथे चालला आहे. इट्स वेलॉसिटी कीप्स increasing and after time t it reaches the point B on the graph. तर तो यू ह्या वेलॉसिटीने चालला होता आधी, नंतर त्याची वेलॉसिटी इंक्रीज होत गेली आणि आता टाईम टी नंतर त्याची जी वेलॉसिटी असेल ती असेल त्याची फायनल वेलॉसिटी v. ओके, तर ग्राफमध्ये दिसतं आहे बघा, ओपासून यूपर्यंत तो पोर्शन म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी यू. नंतर पुढे त्याची वेलॉसिटी वाढली, ती जी तिरपी लाईन आहे ती काय दाखवते, इन्क्रीज इन वेलॉसिटी. जसं पुढे टाईम वाढत गेला तशी वेलॉसिटी पण वाढत गेली. ती जी लाईन आहे ती वरती जाते म्हणजे वेलॉसिटी वाढत गेली आणि ती कुठे पोचले, पॉईंट बीपर्यंत. तर पॉईंट बीपर्यंत ती जी वेलॉसिटी असेल फायनल वेलॉसिटी ती म्हणजे व्ही वेलॉसिटी असणार आहे. म्हणजेच या ग्राफवरून आपण असं म्हणू शकतो ओ व्ही याची व्हॅल्यू असणार आहे व्ही. ओके, आणि ओ डी याची व्हॅल्यू असणार आहे यू. So the initial velocity of the object, that is u, is equal to od and the final velocity of object v is equal to oc. म्हणजे o पासून c पर्यंत ही v व्हॅल्यू आहे, ही वेलॉसिटीची व्हॅल्यू आहे v आणि od हा इनिशियल वेलॉसिटी आहे u. टाईम t बघा एक्स ॲक्सिसवरती टाईम t जो आहे तो oe हा तो टाईम आहे, त्याला t म्हणायचे, स्मॉल t. नाव बाय युजिंग द फॉर्म्युला ऑफ ॲक्सेलरेशन. काय असतो तो फॉर्म्युला, acceleration is equal to change in velocity upon time. How to find change in velocity? So final velocity minus initial velocity. दोघांचा जर डिफरन्स घेतला फायनल आणि इनिशियल वेलॉसिटीचा तर आपल्याला चेंज इन वेलॉसिटी मिळते. सो मग तिथे फॉर्म्युला चेंज होतो, ॲक्सेलरेशन ए = फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम होतो. मग फायनल वेलॉसिटी म्हणजे व्ही, तर व्हीची किती, व्ही म्हणजे ओ सी आहे, तर ओ सी मायनस ओ डी होईल अपॉन टाईम टी होईल. पण ओ सी ग्राफमध्ये बघा, ओ सीमधून जर ओ डीला मी मायनस केलं तर काय शिल्लक राहतं, सी डी शिल्लक राहतं. सी डी, ओ सी मायनस ओ डी = सी डी होतं ते. म्हणून मग तिथे कसं होईल, ॲक्सेलरेशन ए = सी डी अपॉन टी होईल, सी डी अपॉन टी. मग सी डी = काय होईल, तो अपॉन जो टी आहे तो एल एच एसला पाठवला तर तो ॲक्सेलरेशनला मल्टिप्लाय होईल. म्हणजेच तिथे मिळेल आपल्याला सी डी = ए × टी. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. परत ग्राफकडे बघायचं आहे, फ्रॉम द ग्राफ. आता ग्राफची राईट साईड बघा, बीई, ई सगळ्यात खाली आहे, बी सगळ्यात वरती बघा. बीई म्हणजे काय, सो बीई = ए बी + एई. ए बी + एई जर केलं तर आपल्याला बीई मिळतो. ओके, याच इक्वेशनचा वापर करायचा आता बी आणि ओ सी हे दोघं सारखंच आहे. ओ सी = जर व्ही असेल तर बीई = पण व्हीच असेल, म्हणून बीईच्या ठिकाणी व्ही टाकायचं आहे, व्ही. सो व्ही = सी डी + ओ डी होतं. सी डी कुठून आला, तर सी डी आणि ए बी सारखेच आहे. बघा डायग्राममध्ये ए बी आणि सी डी ह्या लेन सारख्याच आहे, म्हणून ए बीच्या ऐवजी टाकला सी डी आणि ए ईच्या ऐवजी टाकला ओ डी.
आता व्हॅल्यूज पुट करा. सी डीची व्हॅल्यू किती आता इतक्यात आपण काढली इक्वेशन 1मध्ये. सी डी बरोबर 80 आहे. सी डीच्या ठिकाणी 80 टाकला आणि ओ डी बरोबर किती आहे यू आहे. म्हणून इक्वेशन मिळेल व्ही इज इक्वल टू 80 प्लस यू. त्याला अरेंज करायचं, ते इक्वेशन बनतं व्ही इज इक्वल टू यू प्लस 80 आणि हेच न्यूटनचं पहिलं लॉचं इक्वेशन आहे. व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. सो ग्राफचा यूज करून आपण काय केलं, त्याला व्हेरीफाय केलं आहे, डिस्क्राईब केलं आहे. तर सेकंड इक्वेशनला कसं डिस्क्राईब करायचं बघा. इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. डिस्प्लेसमेंट आणि टाईमचं जे रिलेशन आहे म्हणजेच एसचं इक्वेशन एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर ते डिराईव्ह करायचं. त्याच्यासाठी पण सेमच ग्राफ आहे, ग्राफ काही वेगळा नाही आहे. काय म्हणतो बघा, लेट अस सपोज दॅट द ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. ऑब्जेक्ट हा युनिफॉर्म ॲक्सेलरेशनमध्ये. युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर त्याचं ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट कधी राहील, जर त्याची व्हॅलॉसिटी सारखी वाढत 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 जाईल तर त्याचं ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट राहील. म्हणजे त्या बॉडीचे व्हॅलॉसिटी काय इन्क्रीज होते, एका सेम रेटने ती इन्क्रीज होते, म्हणून ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. ॲक्सेलरेशन डिनोटेड बाय लेटर ए. अँड इट हॅज कवर्ड द डिस्टन्स एस विदिन टाईम टी. आणि ती बॉडी टी इतक्या टाईममध्ये एस इतकं डिस्टन्स कवर करते. सो फ्रॉम फिगर 1.6. आता वरचा ग्राफ आणि खालचा ग्राफ सेमच आहे, काही फरक नाही आहे, तोच ग्राफ आहे. द डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग टाईम टी इज गिवन बाय. आता टाईम टीमध्ये त्या बॉडीने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते कसं काढणार, तर तो जो ग्राफ आहे त्याच्यामध्ये ओ डी ई बी किंवा डी ओ ई बी बघा. डी ओ म्हणजे डीपासून खाली बघा डी ओ, नंतर इकडे राईटला ई आणि वरती बी, डी ओ ई बी. हा जो आहे याचा जर मी एरिया काढला तर मला काय मिळतं, त्या बॉडीने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते मिळतं. म्हणून मग इक्वेशन कसं लिहिलं मी, एस म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल टू काय, एरिया ऑफ क्वाड्रँगल डी ओ ई बी, त्या क्वाड्रँगलचा एरिया. मग त्याचा एरिया कसा काढायचा, तर बघा त्या क्वाड्रँगलमध्ये तुम्ही खालचं बघाल तर खाली रेक्टँगल दिसतोय. कोणता रेक्टँगल आहे, डी ओ ई ए हा रेक्टँगल आहे आणि वरचा ट्रँगल आहे कोणता, डी ए बी हा ट्रँगल आहे बघा. तर दोघांचा एरिया काढायचा, त्यांची ॲडिशन करायची. मग काय केलं आहे, एरिया ऑफ रेक्टँगल प्लस एरिया ऑफ ट्रँगल. रेक्टँगलचा एरिया कसा काढणार, लेंथ इंटू ब्रेड्थ, दॅट इज ए ई इंटू ओ ई. ए ई इंटू ओ ई बघून घ्या, तिथे दिसतं आहे सगळं त्या डायग्राममध्ये, त्या ग्राफमध्ये अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. ए ई आणि ओ ई दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर मला काय मिळेल, रेक्टँगलचा एरिया. प्लस आता ट्रँगलचा एरिया काढायचा आहे. ट्रँगलचा एरिया असतो 1/2 लेंथ इंटू ब्रेड्थ. सो 1/2 इंटू ए बी इंटू डी ए. ओके, आता टाकायचे त्याची व्हॅल्यू. ए ईची व्हॅल्यू किती आहे, ए ई म्हणजे यू आहे, कारण ए ई आणि ओ डी सारखेच आहे. ए ई आणि ओ डी सारखे, ओ डीची व्हॅल्यू यू असेल तर ए ईची व्हॅल्यू पण यूच असेल. सो ए ईच्या ठिकाणी यू टाका, ओ ईच्या ठिकाणी टी टाका. ओके, बरोबर आहे. मग बघा काय होईल इक्वेशन. अजून एक राहिलं ए बी. ए बी कुठे आहे, हां ए बीच्या ठिकाणी काय टाकावं लागेल, ए टी टाकावं लागेल. ए टी, कारण सी डी इज इक्वल टू ए टी होता ना. मगाशी आपण बघितलं वरच्या याच्यामध्ये सी डी इज इक्वल टू ए टी होता आणि सी डी आणि ए बी सारखेच आहे. मग सी डी इज इक्वल टू ए टी असेल तर ए बी इज इक्वल टू सुद्धा काय असेल, ए टीच असेल. आता हे सगळे चेंजेस काय करायचे, एसच्या इक्वेशनमध्ये टाकायचे. सो एस इज इक्वल टू यू इंटू टी प्लस 1/2 ए टी इंटू टी असं बनेल. आणि मग यालाच व्यवस्थित लिहायचं आहे, एस इज इक्वल टू यू इंटू टी म्हणजेच यू टी होईल प्लस 1/2 ए टी इंटू टी म्हणजेच ए टी स्क्वेअर होईल. अँड दिस इज नथिंग बट द सेकंड इक्वेशन, न्यूटन सेकंड इक्वेशन. देन पुढे बघायचं आहे, इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हॅलॉसिटी. म्हणजे तिसरं इक्वेशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 5as ते इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. ग्राफ तोच आहे. काय म्हटलं आहे तिथे, वी हॅव सीन दॅट फ्रॉम द ग्राफ इन फिगर 1.9 वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट इन टाईम टी. मग अशा आपण बघितलं की डिस्टन्स त्या ऑब्जेक्टने टाईम टीमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले ते कसा काढायचा, तर तो ग्राफचा एरिया काढायचा. सो डिस्टन्स कवर्ड इज इक्वल टू द एरिया ऑफ क्वाड्रँगल डी ओ ई बी. इतक्यात आपण काढलं. डी ओ ई बी इज अ ट्रॅपेझियम
सो वी कॅन यूज द फॉर्म्युला फॉर इट्स एरिया. मग आता त्याचा एरिया कसा काढला आहे बघा. एस इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपेझियम दॅट इज DOEB. इट इज इक्वल टू, आता त्याचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे ट्रॅपेझियमचा एरियाचा? 1/2 इंटू सम ऑफ लेन्स ऑफ पॅरलल साईड. आता हा जो ट्रॅपेझियम आहे याच्यामध्ये पॅरलल साईड कोणत्या आहे? तर OD आणि BE या दोघं पॅरलल आहे. OD आणि BE. तर ODची लेंथ प्लस BEची लेंथ म्हणजे OD आणि BEची लेंथला काय करायचं? सम करायचं म्हणजे ॲड करायचं. इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साईड. तर हे ज्या दोन पॅरलल साईड आहे यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे म्हणजे OD आणि BEच्या मध्ये डिस्टन्स म्हणजे OE एवढं ते डिस्टन्स आहे. मग टाकायचं तिथे ते एस इज इक्वल टू 1/2 सम ऑफ लेंथ म्हणजे OD प्लस BE होईल इंटू दोघांच्या मधलं डिस्टन्स म्हणजे इंटू OE होईल. नाव पुट द व्हॅल्यूज. ODची व्हॅल्यू, OD म्हणजे किती आहे? U आहे इनिशियल व्हॅलोसिटी ती. BE म्हणजे किती आहे? V आहे फायनल व्हॅलोसिटी ती. आणि OE हे टाईम आहे T. सो OEच्या ठिकाणी T टाका. सो S इज इक्वल टू काय होईल? 1/2 इंटू U प्लस V इंटू T होईल. त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. दिस इज इक्वेशन नंबर 2. बट ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला? A इज इक्वल टू V मायनस U अपॉन T दॅट इज फायनल व्हॅलोसिटी मायनस इनिशियल व्हॅलोसिटी अपॉन T. याला मॉडिफाय करा Tसाठी. खालचा T Aच्या जागेवर जाईल, Aला Tच्या जागेवर घ्या. सो T इज इक्वल टू V मायनस U अपॉन A होईल. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता ही जी Tची व्हॅल्यू आहे, Tचा फॉर्म्युला हा काय करायचा? इक्वेशन 2मध्ये टाकायचा Tच्या ठिकाणी. सो इक्वेशन बनतं S इज इक्वल टू 1/2 इंटू U प्लस V इंटू V मायनस U अपॉन A. ओके. आता इथे बघा हे जे U प्लस V आहे त्याला लिहिताना V प्लस U करा. कारण A प्लस B असं म्हणा किंवा B प्लस A असं म्हणा सारखंच असतं ते. म्हणून U प्लस Vच्या ऐवजी V प्लस U करा. मग ते इक्वेशन कसं बनेल? S इज इक्वल टू बघा वरती काय शिल्लक राहील? V प्लस U इंटू V मायनस U असं शिल्लक राहील. आणि खाली काय? 2 आणि A बघा म्हणून तो ट्वाईस A होईल. आता हा जो खालचा जो ट्वाईस A RHSचा त्याला LHSला पाठवा. तिकडे जाताना तो Sला मल्टिप्लाय होईल. सो 2AS असं होईल. ते इज इक्वल टू राईट साईडला काय उरेल? V प्लस U इंटू V मायनस U. आता हा कोणाचा फॉर्म्युला आहे? तर A² मायनस B² फॉर्म्युला असतो बघा. कसा असतो तो? A² मायनस B² इज इक्वल टू A प्लस B इंटू A मायनस B. हा तसाच आहे. म्हणून याचा शॉर्ट फॉर्म लिहा तिथे. काय होईल तो? V² मायनस U² असं तो होईल. म्हणजे तिथे उरतं ट्वाईस AS इज इक्वल टू V² मायनस U². आणि याला अरेंज केलं. अरेंज करताना काय करायचं आहे? तो जो मायनसचा जो U² आहे त्याला दुसऱ्या साईडला पाठवा इक्वलच्या, तो जाताना प्लस होईल. म्हणून इक्वेशन बनेल V² इज इक्वल टू U² प्लस ट्वाईस AS. आणि हेच आपलं न्यूटनचं तिसरं इक्वेशन आहे. V² इज इक्वल टू U² प्लस ट्वाईस AS. सो अशा पद्धतीने आपण न्यूटनचे तिघंही इक्वेशन ग्राफच्या साह्याने डिस्क्राईब करू शकतो. नेक्स्ट टॉपिक इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर काय म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्स विथ कॉन्स्टंट स्पीड. युनिफॉर्म आहे म्हणजे स्पीड तर कॉन्स्टंट असायलाच पाहिजे. सो ऑब्जेक्ट मूव्स विथ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग द सर्क्युलर पाथ. कसा फिरतोय ऑब्जेक्ट? सर्क्युलर पाथमध्ये म्हणजे गोल गोल फिरतोय आणि त्याचा स्पीड पण कॉन्स्टंट आहे. द मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अशा मोशनला म्हणायचं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याला शॉर्टकटमध्ये UCM असंही म्हणतात. UCM. त्याचे एक्झाम्पल्स बघा. मोशन ऑफ स्टोन इन अ स्लिंग. स्लिंग म्हणजे गोफण असते. पक्षी उडवण्यासाठी, पाखरं हुसकवण्यासाठी शेतकरी वापरतात. तर त्या स्लिंगमध्ये आपण दगड ठेवतो आणि ती गोल गोल फिरवतो. तर ती स्लिंगची जी मोशन आहे ती म्हणजे UCM असते. मोशन ऑफ अ क्लॉक हँड्स. घड्याळाचे काटे फिरतात, कॉन्स्टंट स्पीडने फिरतात आणि गोल गोल फिरतात. सो UCM आहे. मोशन ऑफ मून अराउंड अर्थ. चंद्र फिरतो पृथ्वीभोवती, कॉन्स्टंट स्पीडने फिरतो. त्याला एक चक्कर मारायला जवळजवळ 27 दिवस लागतात. दरवेळेस 27 दिवस लागतात. म्हणजे काय? त्याचा स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला टाईम पण सेमच लागतो. त्याची मोशनला सुद्धा आपण UCM म्हणणार. डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन.
UCMमध्ये एखादा ऑब्जेक्ट जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर त्याची व्हॅलोसिटीची डायरेक्शन कोणती ती आपल्याला काढायची आहे. आणि ते व्हॅलोसिटी म्हणजे आपण लिनियर व्हॅलोसिटीबद्दल बोलतो आहे हे लक्षात ठेवा. लिनियर व्हॅलोसिटीची डायरेक्शन. मग त्याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट केला आहे बघा. काय केलं आहे, टेक अ सर्क्युलर डिस्क. एक सर्क्युलर डिस्क घेतली, तिथे फोटोमध्ये दाखवलं आहे. पुट अ 5 रुपीज कॉईन ॲट अ पॉईंट अलॉंग इट्स एज. आणि एक 5 रुपयाचा कॉईन ठेवायचा त्याचा कडेला, त्या डिस्कच्या कडेला. मेक इट मूव अराउंड इट्स ॲक्सिस बाय पुटिंग अ पिन थ्रू इट. आणि आता ती डिस्क काय करायची, गोल गोल फिरवायची. गोल फिरेल ती, म्हणजे जसा टॉप असतो भवरा, त्या भवऱ्यासारखी ती फिरवायची. When the disk is moved at a higher speed, the coin will be thrown off as shown in figure 1.1. आणि जेव्हा डिस्क हळू फिरते त्यावेळेस तो कॉईन त्या डिस्कवरतीच राहणार आहे. आणि जसं जसं त्या डिस्कचं स्पीड वाढायला लागेल एका पर्टिक्युलर स्पीडला त्या डिस्कवरचा कॉईन सरकून बाहेर निघून जाईल. बाहेर जातो तो, डिस्कवरून बाहेर निघून जातो. नोट द डायरेक्शन इन विच इट इज थ्रोन ऑफ. आणि ज्या डायरेक्शननं तो कॉईन गेला ती डायरेक्शन नोट डाऊन करून ठेवायची, तिकडे पट्टीने लाईन मारून ठेवायची. The coin will be thrown off in the direction of the tangent which is perpendicular to the radius of disk. आता ती जर डायरेक्शन आपण नोट डाऊन केलेली डायरेक्शन जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल ती डायरेक्शन त्या डिस्कच्या रेडियसला परपेंडिक्युलर असते. कशी असते, कॉईन ज्या दिशेला गेला ती दिशा डिस्कच्या रेडियसला परपेंडिक्युलर असते. म्हणजे थोडक्यात जी पट्टीनं आपण लाईन काढलेली असेल ती लाईन त्या डिस्कला टँजंट असेल, टँजंट. मग तीच डायरेक्शन कोणाची झाली, व्हॅलॉसिटीची डायरेक्शन आहे. जसं की आपण गोफणीने ज्यावेळेस दगड फिरवतो आणि ज्यावेळेस आपण दगड सोडतो तर दगड काय असं गोल गोल फिरत जातो का, नाही, तो सरळ जातो. पण तो जाताना कसं जातो, तर त्याची जी डायरेक्शन होती त्या गोफणीचा जो गोल गोल सर्क्युलर पाथ होता त्या पाथला टँजंट डायरेक्शननं तो दगड गेलेला असतो. लक्षात ठेवा. टँजंट म्हणजे काय, तर परपेंडिक्युलर म्हणता येईल. म्हणजे तो जो सर्क्युलर पाथ आहे त्याच्या रेडियसला परपेंडिक्युलर डायरेक्शन, म्हणजे ती झाली टँजंट. अशा पद्धतीने. देन न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटनचा पहिला लॉ आहे त्याला म्हणायचं लॉ ऑफ इनर्शिया. न्यूटन्स फर्स्ट लॉ, बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्सचा हा लॉ आहे. काय म्हटलं स्टेटमेंट, ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर रेस्ट पोझिशनला असेल तर तो कायम रेस्ट पोझिशनलाच राहील. आणि जर तो मूव्हिंग असेल, मोशनमध्ये असेल, युनिफॉर्म मोशनमध्ये, तर तो कायम युनिफॉर्म मोशनमध्येच राहील. कुठपर्यंत, जोपर्यंत त्या ऑब्जेक्टवरती आपण एखादा एक्सटर्नल फोर्स लावत नाही तोपर्यंत. जसं की एखादी चेअर आहे, है ना, चेअर ही रेस्टला असलेला ऑब्जेक्ट आहे. जोपर्यंत कोणी येऊन त्या चेअरवरती फोर्स लावत नाही तोपर्यंत ती चेअर स्वतःहून हलणार नाही. सो ऑब्जेक्ट डज नॉट चेंजेस इट्स पोझिशन ऑन इट्स सेल्फ. स्वतःहून तो त्याची पोझिशन चेंज करत नाही, त्याची कंडिशन चेंज करत नाही. तो रेस्टला असेल तर रेस्टलाच राहणार आहे. आणि तेच एखादा ऑब्जेक्ट जर सरळ चालला आहे, समजा बंदुकीतून सुटलेली गोळी, हां ना, ती चालली सरळ. समजा तिकडे एअर रेजिस्टन्स नसेल, काहीच नसेल, त्या गोळीला अडवणारं कोणीच नसेल, तर ती गोळी जात राहील, कंटिन्युअस जात राहील. ओके, का, तर तिच्यावर कुठलाही एक्सटर्नल फोर्स नाही म्हणून. आता पृथ्वीवरती तर हे शक्य नाही, बंदुकीतून सुटलेली गोळी कुठेतरी जाऊन पडतेच, का, कारण एअर रेजिस्टन्स असतो म्हणून. पण हेच जर आपण स्पेसमध्ये गेलं आणि मग ती बंदुकीची गोळी जर आपण फायर केली तर ती मात्र कुठेच थांबणार नाही, ती कंटिन्यू जात राहील, कारण तिला कुठलाही तिथे एअर रेजिस्टन्स नाही, कुठला फ्रिक्शन नाही, काहीच नाही म्हणून. सो हा झाला न्यूटनचा फर्स्ट लॉ. सो हा इनर्शियावरती डिपेंड आहे, त्या ऑब्जेक्टच्या इनर्शियाशी रिलेटेड आहे, म्हणून त्याला लॉ ऑफ इनर्शिया म्हणायचं आहे त्याला. सो न्यूटन्स फर्स्ट लॉ एक्सप्लेन द फिनॉमिना ऑफ इनर्शिया, दॅट इज द इनएबिलिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ऑन इट्स ओन. तर इनर्शिया ही अशी प्रॉपर्टी आहे ज्याच्यामध्ये रेस्टला असलेल्या ऑब्जेक्टला रेस्टलाच राहायला आवडतं आणि मोशनमध्ये असलेल्या ऑब्जेक्टला मोशनमध्येच राहायला आवडतं. त्याला त्याची स्टेट चेंज करायची नसते. ती प्रॉपर्टी म्हणजे इनर्शिया आहे. सो पहिला लॉ हा इनर्शियाशी रिलेटेड आहे, म्हणून त्याला म्हटलं आहे लॉ ऑफ इनर्शिया. ऑल इन्स्टन्सेस ऑफ इनर्शिया आर एक्झाम्पल्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. तर न्यूटन फर्स्ट लॉचे उदाहरणं कोणते, जे उदाहरणं इनर्शियाचे ते सगळे उदाहरणं कोणाचे, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनचे.
सेकंड लॉ न्यूटनचा, त्याला म्हणायचं आहे लॉ ऑफ मोमेंटम. हा मोमेंटमशी रिलेटेड आहे. मोमेंटम म्हणजे काय ते आधी समजून घ्या. मोमेंटम दाखवतात कॅपिटल पी लेटरने. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. हा मास आणि व्हेलॉसिटीचा प्रोडक्ट आहे. म्हणजे एखाद्या बॉडीचा मास किती आणि ती किती व्हेलॉसिटीने चालली आहे, दोघं जर आपल्याला माहीत असतील तर आपण त्याचा मोमेंटम काढू शकतो. सो फॉर्म्युला दिला आहे पी इज इक्वल टू एम इंटू व्ही अँड इट इज अ वेक्टर क्वांटिटी. मग आता मोमेंटमचा लॉ ऑफ मोमेंटम काय, सेकंड लॉ काय बघा. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजे काय, चेअर थांबलेली होती, मी तिच्यावरती फोर्स लावला म्हणजे तो ॲप्लाइड फोर्स झाला. फोर्स लावल्यामुळे ती चेअर पुढे गेली म्हणजे तिला व्हेलॉसिटी मिळाली. मग त्या चेअरचं, त्याला ऑलरेडी चेअरला मास आहेच आहे, तिला आपण व्हेलॉसिटी पण दिली म्हणजे तिला मोमेंटम मिळालं. मग तिला किती मोमेंटम मिळेल, तर मी किती फोर्स लावलेला आहे तेवढं तिला मोमेंटम मिळेल. मी जर हळूच कमी फोर्स लावलेला असेल, त्या चेअरला जर हळूच धक्का दिला तर त्याची व्हेलॉसिटी पण कमी होईल म्हणजे मोमेंटम पण कमी राहील. आणि मग जर तिला अगदी जोरात लोटलं, जास्त फोर्स लावला, ॲप्लाइड फोर्स जास्त असेल तर त्या चेअरला जास्त व्हेलॉसिटी मिळेल म्हणजे तिचं मोमेंटम पण वाढेल. म्हणजेच एखाद्या बॉडीचं मोमेंटम किती असेल तर त्या बॉडीवरती किती फोर्स लावला आहे त्याच्यावरती डिपेंड असेल. जितका फोर्स जास्त तेवढं त्या बॉडीचा मोमेंटम पण जास्त राहील म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम पण जास्त होईल. म्हणून म्हटलं आहे की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. याला न्यूटनचा सेकंड लॉ म्हणायचं. सपोज अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम हॅज इनिशियल व्हेलॉसिटी यू. एक ऑब्जेक्ट आहे, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे अँड फायनल व्हेलॉसिटी इज व्ही. द इनिशियल मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट. मग इनिशियल मोमेंटम कसं काढणार, प्रोडक्ट घ्यायचा मास आणि व्हेलॉसिटीचा. मास एम, व्हेलॉसिटी यू. एम यू हे त्याचं इनिशियल मोमेंटम आहे. फायनल मोमेंटम काय राहील, एम इंटू व्ही राहील. फायनल व्हेलॉसिटी व्ही आहे म्हणून एम व्ही होईल. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम कसं काढणार मग, चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम कसं काढणार, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. सो एम व्ही मायनस एम यू अपॉन टाईम होईल. एम व्ही फायनल मोमेंटम मायनस एम यू इनिशियल मोमेंटम अपॉन टाईम. सो इट इज इक्वल टू एम हा कॉमन आहे, त्याला बाहेर काढा, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील व्ही मायनस यू अपॉन टी. आणि तुमच्या लक्षात येईल व्ही मायनस यू अपॉन टी हे म्हणजे ॲक्सेलरेशन आहे. मगाशी आपण ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला बघितला, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. म्हणून काय केलं, त्याच्याऐवजी ए वापरला, एम तसाच घेतला. सो एम ए होईल. ओके, सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू काय आला, एम ए झाला. अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. मग अप्लाइड फोर्स म्हणजे कॅपिटल एफ. सो एम ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपिटल एफ. आणि यालाच आता लिहिताना थोडंसं सरळ करून लिहिलं, एफ इज इक्वल टू के इंटू एम ए. हा के आला कुठून, तर के हा प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट आहे. प्रोपोर्शनलिटीचं साईन काढून टाकलं, तिथे के टाकला. एफ इज इक्वल टू के इंटू एम ए. पण केची व्हॅल्यू काय असते, 1 असते, म्हणून ती सोडून द्या. म्हणून तिथे काय उरेल, एफ इज इक्वल टू एम इंटू ए उरेल. हा न्यूटनचा सेकंड लॉचा फॉर्म्युला आहे. हा खूप फेमस आहे, हे इक्वेशन खूप फेमस आहे. एफ इज इक्वल टू एम ए. एफ म्हणजे अप्लाइड फोर्स, एम मीन्स मास ऑफ बॉडी, ए मीन्स ॲक्सेलरेशन ऑफ दॅट बॉडी. तर ह्या इक्वेशनवरून आपण काय सांगणार, त्या बॉडीचं मास तर कॉन्स्टंट आहे, मग राहिलेलं जे ॲक्सेलरेशन आहे ते कोणावर डिपेंड आहे, तर अप्लाइड फोर्सवरती डिपेंड आहे. मोर विल बी द फोर्स, मोर विल बी द ॲक्सेलरेशन, लाईक दिस. अँड थर्ड वन, न्यूटन्सचा थर्ड लॉ, त्याला म्हणायचं आहे लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. त्याचं स्टेटमेंट अगदी सोपं आहे. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. म्हणजे प्रत्येक ॲक्शनला काहीतरी रिॲक्शन असतेच. आता हे ॲक्शन आणि रिॲक्शन हे दोघं पण फोर्सेस आहे. म्हणजे प्रत्येक ॲक्शन फोर्सला एक रिॲक्शन फोर्स असतो आणि दोघंही फोर्स एकाच वेळेस त्या बॉडीवरती अप्लाय होत असतात. म्हणजे त्या वेगवेगळ्या बॉडीवरती असतात ते, आणि ते एकाच वेळेस असतात. एका बॉडीवर नसतात ते, वेगवेगळ्या बॉडीवर. कसं तुम्हाला लक्षात येईल बघा, एक्झाम्पलमध्ये बघा. स्विमर पुशेस वॉटर बॅकवर्ड. एखादा व्यक्ती स्विमिंग करतोय, तो पाण्याला काय करतो, हाताने पाठीमागे लोटतो. हे झालं ॲक्शन फोर्स. हा फोर्स कोणावरती लागला आहे, पाण्यावरती लागला आहे. कोण लावतंय, स्विमर लावतोय, लागलेला पाण्यावरती.
ॲट द सेम टाईम वॉटर पुशेस स्विमर फॉरवर्ड. पण त्याच वेळेस ते वॉटर काय करतं, त्या स्विमरवरती फोर्स लावतं. म्हणजे ॲक्शन फोर्स हा वॉटरवरती होता, तर रिॲक्शन फोर्स हा स्विमरवरती आहे, वेगवेगळ्या बॉडीवरती, पण टाईम मात्र एकच आहे, सेम टाईमला सायमल्टेनियसली. आणि म्हणून तो स्विमर काय होते, पुढे पुढे चालला आहे, पुढे पुढे स्विम करत चालला आहे. सेकंड, अ गन रिकॉइल्स. बंदुकीतून ज्यावेळेस आपण गोळी झाडतो, बंदुकीची गोळी पुढे जाते, पण त्याच वेळेस बंदुकीला झटका बसतो, ती गन पाठीमागे येते. ते जे पाठीमागे येणे, बॅकवर्ड मुवमेंट ऑफ गन, त्याला म्हणायचं आहे रिकॉईल ऑफ गन. मग हे जे आहे इथे ॲक्शन काय आहे, तर गोळी जी पुढे गेली ही ॲक्शन आहे, आणि तिची रिॲक्शन काय, ती बंदूक पाठीमागे गेली ही तिची रिॲक्शन आहे. सो अ गन रिकॉइल्स दॅट इज मूव बॅकवर्ड वेन अ बुलेट इज फायर्ड. जेव्हा बुलेट आपण फायर करतो, ती गन मागे येते, ही सुद्धा काय ॲक्शन आणि रिॲक्शनच आहे, लक्षात घ्या. द फोर्स अप्लाइड बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲक्शन फोर्स. ज्या फोर्सला पहिला ऑब्जेक्ट लावतो, इथे वॉटर आणि स्विमरचं जे उदाहरण होतं, तिथे ऑब्जेक्ट म्हणजे तिथे पहिला ऑब्जेक्ट म्हणजे तो माणूस आहे, त्याने लावलेला फोर्स हा ॲक्शन फोर्स आहे. व्हाईल द फोर्स अप्लाइड बाय द सेकंड ऑब्जेक्ट ऑन द फर्स्ट इज कॉल्ड रिॲक्शन फोर्स. आणि सेकंड ऑब्जेक्ट तिथे वॉटर आहे, त्याने लावलेला जो फोर्स आहे फर्स्ट ऑब्जेक्टवरती, तो रिॲक्शन फोर्स आहे. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट्स ऑन डिफरंट ऑब्जेक्ट. हे जे दोघंही फोर्सेस आहे हे वेगवेगळ्या ऑब्जेक्टवरती, एकाच ऑब्जेक्टवरती नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. जर हे दोघं एकाच ऑब्जेक्टवरती असते तर मग मात्र त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट वगैरे किंवा असं काहीतरी घडलंच नसतं. म्हणजे समजा त्या स्विमरवरतीच जर दोघं फोर्स असेल, म्हणजे स्विमर पुढे जायचा प्रयत्न करतोय आणि वॉटर त्याला मागे लोटेल, दोघंही फोर्सेस एकाच वेळेस आहे, तो स्विमर पुढे जाणारच नाही, है ना. पण तसं नाही आहे ते. तर एक फोर्स हा वॉटरवरती तर दुसरा फोर्स हा स्विमरवरती. दे डू नॉट ॲक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट अँड हेन्स कॅनॉट कॅन्सल इच अदर्स इफेक्ट. आणि हे दोघंही ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्सेस हे वेगवेगळ्या ऑब्जेक्टवरती आहे, एका ऑब्जेक्टवरती नाही आहे, त्याच्यामुळे ते एकमेकाचा इफेक्ट कॅन्सल करत नाही. देन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मोमेंटम कॉन्झर्व असतं, कॉन्स्टंट असतं. कन्झर्व म्हणजे कॉन्स्टंट. कसं असतं ते बघा स्टेटमेंट. व्हेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट देअर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, इट डज नॉट चेंज. म्हणजे एखादी सिस्टीम आहे, हा ना, त्या सिस्टीमवरती एक्सटर्नल फोर्स कुठलाच नाही आहे, तर त्या सिस्टीमचा टोटल मोमेंटम नेहमी कॉन्स्टंट राहतो, बदलत नाही. देअर इज नो चेंज इन द मोमेंटम ऑफ दॅट सिस्टीम ॲट ऑल. कसं बघा, सपोज ॲन ऑब्जेक्ट ए हॅज मास m1. एक ऑब्जेक्ट आहे ए, त्याचं मास m1 आहे. अँड ऑब्जेक्ट बी हॅज मास m2. सेकंड ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास m2 आहे. तर त्यात पहिलं काय म्हटलं आहे, आता हे दोघंही ऑब्जेक्ट एकामेकावरती कोलाइड होत आहे, एकमेकावरती आदळणार आहे. सो बिफोर कोलिजन देअर व्हॅलोसिटीज आर u1 अँड u2. एची व्हॅलोसिटी u1 आहे, बीची व्हॅलोसिटी u2 आहे कोलिजनच्या आधी. देअरफॉर देअर इनिशियल मोमेंटम ऑफ ए इज. मग एचं मोमेंटम किती, त्याचा मास आणि त्याची व्हॅलोसिटी म्हणजे m1 आणि u1. सो m1 इंटू u1 हे झालं एचं मोमेंटम. अँड बीचं मोमेंटम किती, m2 u2 हे त्याचं मोमेंटम बिफोर कोलिजन आहे. मग टोटल मोमेंटम किती झालं, तर दोघांचंही मोमेंटमचे ॲडिशन करा. सो टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू m1 u1 प्लस m2 u2. देन आफ्टर कोलिजन देअर व्हॅलोसिटीज आर. आता दोघांचं कोलिजन झालं, तर दोघंही ऑब्जेक्टचं एकामेकावरती आदळले आणि त्याचे व्हॅलोसिटी आता चेंज झाला. तर त्यांची जी व्हॅलोसिटी ती आता फायनल व्हॅलोसिटी आहे v1 आणि v2. तर पहिल्याची व्हॅलोसिटी v1 आहे एची आणि बीची व्हॅलोसिटी v2 आहे. मग आता त्यांचं मोमेंटम कसं येईल, सो मोमेंटम आफ्टर कोलिजन एचं मोमेंटम येईल m1 v1 आणि बॉडी बीचं मोमेंटम येईल m2 v2. मग दोघांचं टोटल मोमेंटम कसं येईल, m1 v1 प्लस m2 v2. हे झालं आफ्टर कोलिजन. बट ड्युरिंग कोलिजन सेम फोर्स ॲक्ट्स ऑन ऑब्जेक्ट. ज्यावेळेस दोघांचं कोलिजन होतं ना, तर पहिला ऑब्जेक्ट जेवढा फोर्स सेकंड ऑब्जेक्टवरती लावतो तेवढाच फोर्स सेकंड ऑब्जेक्ट पहिल्या ऑब्जेक्टवरती लावतो. म्हणजे दोघांमध्ये ज्यावेळेस इंटरॅक्शन होतं, दोघंही एकमेकावरती सारखाच फोर्स लावतात. मग पहिल्याने लावलेला फोर्स F1 आहे, दुसऱ्याने लावलेला फोर्स F2 आहे. मग दोघं सारखेच आहे, पण डायरेक्शन मात्र अपोजिट आहे. म्हणून तिथे कसं येईल, F2 इज इक्वल टू मायनस F1 असं होईल.
इक्वलचं चिन्ह काय दाखवतं, दोघं सारखंच आहे, पण मायनसचं साईन काय दाखवतं, दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. सो F2 न्यूटनचा सेकंड लॉ वापरा. त्याचा फॉर्म्युला काय, F इज इक्वल टू ma, म्हणून इथे F2च्या ठिकाणी लिहा m2a2 आणि मायनस F1च्या ठिकाणी लिहा m1a1. सो m2 तसाच ठेवा, a2 म्हणजे ॲक्सलरेशन आहे, त्याचा फॉर्म्युला काय येईल, फायनल व्हॅलॉसिटी मायनस इनिशियल व्हॅलॉसिटी म्हणजेच v2 मायनस u2 अपॉन t इज इक्वल टू मायनस m1. तसं a1चा ॲक्सलरेशन a1चा फॉर्म्युला v1 मायनस u1 अपॉन t है ना. लक्षात घ्या, a2च्या ठिकाणी काय टाकला आपण, v2 मायनस u2 अपॉन t टाकला आणि a1च्या ठिकाणी काय टाकला, v1 मायनस u1 अपॉन t टाकला, म्हणजे इनिशियल ॲक्सलरेशन, a2 म्हणजे फायनल ॲक्सलरेशन असं. देअरफॉर आता काय होईल बघा, m2 इज इक्वल टू, आता दोन्ही साईडला टी होता बघा, अपॉन टी दोघं साईडला तो काय झाला, कॅन्सल करून टाकला. LHSला काय उरला, m2 इन ब्रॅकेट v2 मायनस u2. RHSला काय उरतो, मायनस m1 इन ब्रॅकेट v1 मायनस u1. आता त्या mने त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून टाका, m2ने आणि m1ने दोघांनी मल्टिप्लाय करा. m2 जर ब्रॅकेटमध्ये घेतला तर तो काय होतो, m2 v2 मायनस m2 u2 आणि RHSला काय उरतं, मायनस m1 v1. आता तो मायनस मायनस प्लस होईल, प्लस m1 u1 होईल. आणि आता v1च्या टर्म एका बाजूला घ्या, म्हणजे व्हीच्या टर्म एका बाजूला आणि यूच्या टर्म एका बाजूला घ्या, आणि मग त्यानंतर काय मिळेल, m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल टू m1 u1 प्लस m2 u2 असं मिळेल. आता हे m1 v1 प्लस m2 v2 हे म्हणजे काय, टोटल फायनल मोमेंटम आहे, वरती लिहिलं आहे आपण, हे बघा टोटल फायनल मोमेंटम आहे. आणि m1 u1 प्लस m2 u2 हे काय, टोटल इनिशियल मोमेंटम आहे. याचा अर्थ काय, त्या सिस्टीमचं फायनल मोमेंटम आणि इनिशियल मोमेंटम सारखंच आहे, म्हणजे मोमेंटम बदललं का, बदलत नाही, म्हणजेच मोमेंटम कॉन्स्टंट आहे, म्हणजेच कन्झर्वड आहे. यालाच म्हणायचं आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. सो दस इफ नो एक्सटर्नल फोर्स इज ॲक्टिंग ऑन टू ऑब्जेक्ट, देन देअर टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू total final momentum. So total momentum remains constant, it does not change. Okay, when two objects collide, the total momentum before collision is equal to total momentum after collision. हे तेच स्टेटमेंट आहे, वेगळ्या भाषेत लिहिलेलं आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचं स्टेटमेंट आहे. काय म्हटलं आहे, when two object collides, then total momentum before collision is equal to total momentum after collision, म्हणजेच मोमेंटम हे कॉन्स्टंट आहे. In order to understand this principle, let us consider the example of bullet fired from gun. आता कोणतं उदाहरण घेतोय आपण, गनमधून बुलेट फायर करतोय, त्याच्यावरून आपण हे समजून घ्यायचं आहे. m1 इज द मास ऑफ बुलेट, त्या बुलेटचं मास m1 आहे. m2 इज द मास ऑफ गन, त्या गनचं मास m2 आहे. सो बिफोर फायरिंगच्या अगोदर बुलेट अँड गन बोथ आर ॲट रेस्ट. बुलेट त्या गनच्या मध्येच आहे, दोघंही रेस्ट पोझिशनला आहे. बुलेट पुढे चालली नाही, गन मागे चालली नाही, दोघं रेस्ट पोझिशनला आहे, म्हणजे दोघांची इनिशियल व्हॅलॉसिटी 0 आहे. इनिशियल व्हॅलॉसिटी जर 0 असेल तर बुलेटचं मोमेंटम पण 0 असेल आणि गनचं मोमेंटम पण 0 असेल, म्हणजेच टोटल मोमेंटम बिफोर फायरिंग काय असेल, 0 असेल. दोघांचं मोमेंटम 0-0च आहे, दोघांची ॲडिशन केली तर 0च मिळणार आहे. सो बिफोर फायरिंग टोटल मोमेंटम इज 0. देन आता आफ्टर फायरिंग, बुलेट फायर करायची, बुलेट पुढे जाईल, गन मागे येईल. आता बुलेटचं मोमेंटम बघा काय होईल, तर बुलेटची जी फायनल व्हॅलॉसिटी त्याला v1 म्हणा, मग त्याचं जे मोमेंटम येईल ते काय होईल, m1 v1. आणि गन पाठीमागे गेली, गनच्या व्हॅलॉसिटीला v2 म्हणा, गनचं मोमेंटम येईल m2 v2. सो टोटल मोमेंटम किती होईल, मग दोघांची ॲडिशन करा, m1 v1 प्लस m2 v2. सो अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, लॉ काय सांगतो, टोटल मोमेंटम बिफोर फायरिंग इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर फायरिंग. मग करा, टाका त्या व्हॅल्यू. बिफोर फायरिंग किती होतं मोमेंटम, 0. सो 0 इज इक्वल टू आफ्टर फायरिंग मोमेंटम किती होतं, m1 v1 प्लस m2 v2. मग आता याला सॉल्व करायचं आहे. सो काय करा, m2 v2 हा जो m1 v1 आहे तो जर LHSला गेला, हा प्लस आहे, तिकडे जाताना मायनस होतो. सो m2 v2 इज इक्वल टू मायनस m1 v1. देअरफॉर v2 इज इक्वल टू, त्या m2ला तिकडे पाठवून द्या, तिकडे जाताना डिवाइड होईल, मायनस m1 v1 अपॉन m2 होईल. आता ही जी v2 आहे, ही v2 म्हणजे काय, तर त्या गनची फायनल व्हॅलॉसिटी आहे. जे पाठीमागे चालली ना गन, बॅकवर्ड मोमेंट, झटका लागून ती मागे जाते, बुलेट पुढे जाते, गन मागे जाते, म्हणजे रिकॉईल ऑफ गन, ती रिकॉईल व्हॅलॉसिटी आहे त्याची v2. आणि त्याचा फॉर्म्युला काय,
V2 इज इक्वल टू माइनस m1 v1 अपॉन m2. इज दैट क्लियर? ठीक है.